नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात टेक चंद्रकांत भोईर. आपण पाहणार आहोत MSCIT ऑनलाईन एक्झामची मॉक टेस्ट कशी घ्यायची आहे ते. प्रथम आपण सर्व्हरसाठी काही सेटिंग आहेत त्या पाहून घेऊ. प्रथम ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन असायला पाहिजे. नंतर अँटीव्हायरस डिसेबल आणि फायरवॉल डिसेबल पाहिजे. वेब कॅमेरा लागणार आहे. मॅप ड्राईव्ह लागणार. ॲक्रोबॅट रीडर 10 लागतं. आणि नंतर मग आपल्याला सर्व्हर अपडेट करायचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन जर डिसेबल असेल तर ते एनेबल कसं करायचं ते पाहू. दिस PCला राईट क्लिक करायचं आहे. मॅनेजमध्ये जायचं आहे. लोकल युजरमध्ये जायचं आहे. युजर ते जर ॲडमिनिस्ट्रेटर डिसेबल असेल तर ते अनेबल करायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. अकाउंट इज डिसेबल इथे जर क्लिक असेल तर तो काढून घ्यायचा आहे. नंतर जर पासवर्ड नेवर एक्सपायरला इथे क्लिक करायचं आहे. सिलेक्ट करायचं आहे. अप्लाय करायचं आहे. ओके करायचं आहे. जर आपला ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट डिसेबल असेल तर हे करायचं आहे. नंतर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन करायचं आहे. नंतर अँटीव्हायरस डिसेबल करायचं आहे. विंडोज सिक्युरिटीला जायचं आहे. व्हायरस अँड थ्रेट प्रोटेक्शन मॅनेज सेटिंगमध्ये जायचं आहे. रिअल टाईम प्रोटेक्शनला ऑफ करायचं आहे. नंतर आपल्याला फायरवॉल हे माझे ऑफच आहेत, पण जर टर्न ऑन असेल फायरवॉल डिसेबल करायचं आहे आपल्याला. हे सगळे माझे ऑफ आहेत. फायरवॉल ऑफ करायचं आहे. वेब कॅमेरा चेक करायचा आहे. कॅमेरा चेक करायचा आहे. आपला कॅमेरा चेक झालेला आहे. नंतर मॅप ड्राईव्ह बघायचा आहे. मॅप ड्राईव्हसाठी आपल्याला कोणत्याही PCमध्ये जायचं आहे. तीच PCला क्लिक करायचं आहे. मी इथे सर्व्हरमध्येच दाखवत आहे, पण तुम्ही दुसऱ्या PCला जायचं आहे. राईट क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. शेअरिंगमध्ये जायचं आहे. ॲड ऑन शेअरिंग. शेअर दिस फोल्डर. परमिशन ते क्लिक करायचं आहे. अप्लाय ओके. अप्लाय ओके. शेअर आलं नाही. शेअरिंग. ॲड ऑन शेअरिंग. शेअर दिस फोल्डर. परमिशन. अप्लाय ओके. हे शेअर झालेलं आहे फोल्डर. मी सर्व्हरमध्ये दाखवलेलं आहे, पण तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या PCमध्ये करायचं आहे. नंतर रनमध्ये जायचं आहे. रनमध्ये मी PCचं नाव आहे MSCIT. तुमच्या ज्या PCचं नाव असेल ते टाईप करायचं आहे मॅप ड्राईव्हसाठी. ओके. इथे D ड्राईव्ह शेअर केलेला होता तो दिसत आहे. फिनिश्ड. ते पाहू शकता तुम्ही मॅप ड्राईव्ह झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲक्रोबॅट रीडर 10 पाहिजे. ते तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे डाउनलोड करून. मी इन्स्टॉल केलेलं आहे. आता आपण सर्व्हरला अपडेट करायचं आहे. मी ते डाउनलोड करून ठेवलेलं आहे. MSCIT सर्व्हर. जर तुमचा क्लायंट असेल तर क्लायंटला इथे क्लिक करायचं आहे. माझं सर्व्हर आहे. सर्व्हरला मी अपडेट करत आहे. इन्स्टॉल.
हे अपडेट झालेलं आहे सर्व. ओके द्यायचं आहे. आता आपल्या सगळ्या सेटिंग झालेल्या आहेत. MSCIT सर्व्हर ओपन करायचं आहे. कंटिन्यू करायचं आहे. प्रथम आपल्याला इथे अपडेट एक्झामला क्लिक करायचं आहे. जून स्टार्ट डाउनलोड. Your system is update June 25. कंडक्ट एक्झाम मध्ये जायचं आहे. मॉक टेस्ट स्टार्ट एक्झामिनेशनला क्लिक करायचं आहे. आता आपण क्लायंटमध्ये अपडेट करायचं आहे. क्लायंटचं हे मी डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी. MSCIT क्लायंट इन्स्टॉल. अपडेट झालेला आहे आपला MSCIT क्लायंट. ओके द्यायचं आहे. क्लायंटमध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन करायचं आहे आणि अँटीव्हायरस डिसेबल करायचं आहे. फायरवॉल डिसेबल करायचं आहे. लर्नर ID मध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7 पर्यंत टाईप करायचं आहे आणि पहिली PC असेल तर एक नंबर द्यायचा आहे. दुसरी PC असेल तर 2 नंबर द्यायचे आहेत. असे 1 2 3 4 5 6 7 नंतर 1 असे टाईप करायचं आहे. दुसऱ्या PCला 1 2 3 4 5 6 7 नंतर 2 असं टाईप करायचं आहे. नेक्स्ट द्यायचं आहे इंग्लिश. ते आपल्याला कोऑर्डिनेटर पासवर्ड टाकायचा आहे MSCIT. नेक्स्ट करायचं आहे. ओके नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट. इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस इज कंप्लीट. एक्झामिनेशन स्टार्ट असं आलेलं आहे. आता आपल्याला सर्व्हरमध्ये जायचं आहे. एंड रजिस्ट्रेशन करायचं आहे. इकडे 10 स्टुडंट आलेले आहेत. एंड रजिस्ट्रेशन द्यायचं आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करायचं आहे. आता क्लायंटमध्ये आपल्याला स्टार्ट एक्झामला क्लिक करायचं आहे. स्टार्ट एक्झाम. आपली एक्झाम स्टार्ट झालेली आहे. आपण इथे जे
प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. मी इथे सोडवत आहे. या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, त्याशिवाय ते एंड एक्झाम होत नाही. त्यामुळे मी हे प्रश्न सोडवत आहे. एंड एक्झामिनेशन आलेलं आहे. मी एंड एक्झामिनेशन करत आहे. ओके ओके ओके. आपण इथे आपल्या मर्जीनुसार आपण इथे क्लिक करायचं आहे. सबमिट. थँक यू फॉर व्हॅल्यू फीडबॅक. इथे कोऑर्डिनेटर पासवर्ड टाईप करायचा आहे, MSCIT. नेक्स्ट. क्लोज. एंड एक्झाम द्यायचा आहे. एस. Mock exam has been complete. फर्स्ट डे पासवर्ड घ्यायचा आहे आपल्याला. इथे क्लिक करायचं आहे. हा आपला फर्स्ट डे पासवर्ड आलेला आहे. अशा प्रकारे आपली मॉक टेस्ट झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर आणि लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.